नमस्कार मित्रांनो. आपल्यापैकी बरेच जण हे ध्येय ठरवतात, पण ते अचीव करताना त्यांना काही अडचणी येतात आणि बरेच प्रयत्न करूनही आपल्याकडनं त्याच्याशी संबंधित अडचणींचा कधी-कधी आपल्याला क्लॅरिटी मिळत नाही आणि आपण ते साध्य करण्यामध्ये कमी पडतो. तर याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आपण आज होओपोनोपोनो प्रार्थनेचा वापर करणार आहोत. जेणेकरून ध्येय मिळवण्याच्या मार्गातील सर्व अडचणींचा आपण होओपोनोपोनो प्रार्थनेद्वारे हीलिंग करूया. चला सुरू करूया. प्रिय परमेश्वरा, दिव्य चेतना आणि माझ्या अंतर्मना, आज मी माझ्या ध्येयांसमोर पूर्ण प्रामाणिकपणे उभा आहे. माझ्या ध्येयांपर्यंत पोहोचवण्यात जर माझ्या विचारांनी, भीतींनी, जुन्या श्रद्धांनी, स्वतःच्या किंवा स्वतःबद्दलच्या चुकीच्या समजुतींनी, अपराधीपणे आणि कमीपणाच्या भावनेने किंवा आळशीपणाने, गोंधळाने, विलंब करण्याच्या सवयीने आणि आत्मविश्वासाच्या अभावाने किंवा नकळत तयार झालेल्या कोणत्याही अंतर्गत अडथळ्यांनी किंवा अंतर्गत बिलीफनी, कुठल्याही कार्यक्रमांनी काही अडथळे निर्माण केले असतील, तर आज मी त्या सर्वांची जबाबदारी स्वीकारतो. माझ्या ध्येयांना मी आज दोष देत नाही. मी परिस्थितीला दोष देत नाही. मी इतरांना दोष देत नाही. आज मी माझ्या अंतर्मनाशी प्रेमाने संवाद साधण्यासाठी आलो आहे. जे काही माझ्यात शुद्ध होण्यास तयार आहे, ते सहजतेने, प्रेमाने आणि योग्य वेळी शुद्ध होऊ दे. माझ्या प्रत्येक विचारात स्पष्टता येऊ दे. माझ्या प्रत्येक कृतीत सातत्य येऊ दे. माझ्या प्रत्येक निर्णयात धैर्य येऊ दे आणि माझे ध्येय माझ्या मूल्यांशी, सेवाभावाशी आणि जीवनाच्या उद्देशाशी सुसंगत होऊ दे. हे माझ्या प्रिय ध्येया, जर मी माझ्या क्षमतेपेक्षा माझ्या भीतीवर जास्त विश्वास ठेवला असेल तर सॉरी. त्या विसंगतीबद्दल मला खेद आहे. माझ्या स्वतःच्या सामर्थ्यापासून दूर गेलो असेल तर मला क्षमा करा आणि थँक्यू. तरीही माझं ध्येय माझी वाट पाहत आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे आणि म्हणून मी आज त्या ध्येयाला प्रेमाने स्वीकारतो. मी स्वतःलाही आणि माझ्या भीतींनाही मोकळं करतो. मी स्वतःला आणि त्या सर्वांना माफ करतो ज्यांच्यामुळे डिले होत आहे. हे माझ्या प्रिय ध्येयांनो, जर मी सुरुवात करण्याऐवजी योग्य वेळेची वाट पाहत राहिलो, त्यासाठी सॉरी. त्या विलंबाची जबाबदारी मी स्वीकारतो. माझ्या संकोचाला मी आता प्रेमाने निरोप देतो. आजपासून मी प्रत्येक छोटं पाऊलही महत्वाचं आहे याची जाणीव ठेवतो. धन्यवाद या जाणीवेसाठी. मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि मी माझ्या ध्येयावर प्रेम करतो. मी माझ्यावर विश्वास ठेवण्याची निवड करतो. मी स्वतःला पूर्णपणे माफ करतो माझ्या सर्व चुकांसाठी. हे माझ्या प्रिय ध्येयांनो, सॉरी. जर मला वाटलं असेल की मी पुरेसा चांगला नाही आणि ह्या गोष्टीला मी सत्य मानलं म्हणून माफ करा. त्या चुकीच्या विश्वासाला मी आज आणि आताच सोडून देत आहे. मला माफ करा. अजूनही कुठले जर चुकीचे विचार किंवा धारणा असतील त्यासाठी माझ्या अंतर्मनाला सौम्यपणे मी क्षमा मागतो. थँक्यू की माझ्यात आधीपासून असलेल्या या सर्व गुणांसाठी मी कृतज्ञ आहे. मी माझ्या स्वतःच्या मूल्याचा आज पूर्णपणे स्वीकार करतो. मी माझ्या ध्येयावर प्रेम करतो आणि मी माझ्या सर्व मिस्टेकसाठी स्वतःला माफ करतो आणि इतरांनाही माफ करतो. हे माझ्या प्रिय ध्येयांनो, सॉरी. जर मी स्वतःची तुलना इतरांशी करत राहिलो आणि त्यामुळे मी माझ्या ध्येयावर ऍक्शन घेऊ शकतो नाही म्हणून मला माफ करा की अशा चुकीच्या सवयींना मी धरून ठेवतो.
आणि थँक्यू की तुम्ही मला ही जाणीव करून दिली की कंपॅरिझन हे वाईट आहे आणि माझा प्रवास हा युनिक आहे. मी आज माझ्या ध्येयांवर प्रेम करतो. मी स्वतःला माफ करतो माझ्या सर्व चुकांसाठी आणि इतरांनाही माफ करतो. आज मी स्वतःशी मैत्री करणं निवडत आहे. हे माझ्या प्रिय ध्येयांनो, सॉरी की अपयशाच्या आठवणींनी माझे वर्तमान मी रोखले. जुन्या आठवणी धरून ठेवल्या म्हणून. मला माफ करा की मी भूतकाळात रमत राहिलो. घाबरलो म्हणून. थँक यू की तुम्ही मला या गोष्टी शिकवल्यात आणि या शिकवण्याचा मी आज सन्मान करतो. माझ्या प्रवासाचा मी सन्मान करतो. आणि मला या प्रत्येक अनुभवाने अधिक सक्षम बनवले म्हणून धन्यवाद. मी माझ्या भूतकाळाशी आज शांतता प्रस्थापित करतो. मी स्वतःलाही माफ करतो आणि त्या सर्वांना माफ करतो ज्यामुळे मी माझ्या ध्येयांपासून दूर गेलो. हे माझ्या ध्येयानं, जर मी यशाची पात्रता स्वतःपासून दूर ठेवली, जेव्हा जेव्हा दूर ठेवली त्या चुकींसाठी मला माफ करा. सॉरी की मी स्वतःला पात्र नाही असा समजलो. माझ्या या चुकीच्या समजुतीसाठी मला माफ करा. मी ती समजूत आता या क्षणापासून सोडतो. माझ्या अंतर्मनाला नव्या शक्यतांसाठी मी आता उघडतो आहे. थँक यू की तुम्ही मला स्वतःला ओपन व्हायची संधी दिली. समृद्धीच्या प्रत्येक संधी स्वीकारण्यासाठी मी आता तयार आहे. थँक यू अँड आय लव्ह यू माय डिअर गोल. मी माझ्या सर्व गोल्सवर आज प्रेम करतो. मी स्वतःला जसा आहे तसा स्वीकारतो. मी स्वतःला आणि इतर सर्वांना माफ करतो माझ्या गोलसाठी. हे माझ्या ध्येयांनो, माफ करा. सॉरी की माझ्या मनातील टीकाकाराने माझ्या स्वप्नांपेक्षा मोठा आवाज केला. स्वतःवर विश्वास ठेवण्याऐवजी मी टीका जास्त केल्या. स्वतःला कंपेअर केलं, टीका करत राहिलो म्हणून मला माफ करा, क्षमा करा. माझ्या अंतर्गत बालकाला जो काही मी इनसिक्युअर फील केलं किंवा मी स्वतःची इमेज छोटी केली म्हणून माफ करा. थँक्यू की तुम्ही आज स्वतःशी संवाद साधण्याची जी संधी मला दिली त्यासाठी मी आभारी आहे. मी माझ्या ध्येयांवर प्रेम करतो आणि मी स्वतःला आज या सर्व भीतींपासून मुक्त करतो. हे माझ्या ध्येयात सॉरी की मी कृती करण्यापेक्षा कारण शोधत राहिलो. मला माफ करा की मी चुकीचे विचार केले आणि चुकीच्या धारणा निर्माण केल्या. त्या सर्व सवयींसाठी मी आज क्षमा मागतो. धन्यवाद की लहान पण सातत्यपूर्ण कृती करायला तुम्हीच मला प्रेरित करत राहिलात म्हणून. माझ्याकडे अजूनही नवीन सुरुवात करण्याची संधी आहे म्हणून मी कृतज्ञ आहे, आभारी आहे. माझ्या ध्येयांनो तुमचा मी आभारी आहे. मी स्वतःला माफ करतो आणि त्या सर्वांना आज माफ करत आहे. मी स्वतःला पुढे जाण्याची परवानगी देत आहे. हे माझ्या प्रिय ध्येयांनो, जर मला लोकांच्या मतांची भीती वाटली, जेव्हा जेव्हा भीती वाटली त्या सर्व भीतींसाठी सॉरी की मी स्वतःच्या मतापेक्षाही इतरांच्या मतांना व्हॅल्यू दिली आणि त्या भीतीमुळे मी ऍक्शन घेऊ शकलो नाही म्हणून मला माफ करा. थँक्यू की तुम्ही मला माझ्यासाठी काय योग्य आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवणं किती गरजेचं आहे हे शिकवलं म्हणून. माझ्या धैर्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या गोल आणि ध्येयांवर मी प्रेम करतो. मी आज स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतो. हे माझ्या ध्येयांनो, सॉरी. माझ्या स्वप्नांवर मी वारंवार उद्यावर त्यांना ढकललं आणि त्यांच्यावर डाऊट्स घेतले म्हणून कृपा करून माझ्या सर्व शंकांसाठी मला माफ करा. मी आज हे स्वीकारतो की आजचा दिवस हा सर्वात योग्य आहे आणि मी टाळलेल्या किंवा चालढकल केलेल्या क्षणांसाठी मी माफी मागतो. धन्यवाद की तुम्ही मला वेळेचं महत्त्व समजवलं म्हणून. थँक्यू आणि मी आताच या क्षणापासून सुरुवात करतो. मी माझ्या ध्येयांना प्रेमाने स्वीकारतो आणि माझ्या ध्येयांवर मी प्रेम करतो. हे माझ्या प्रिय अंतर्मना, सॉरी. माझ्या ध्येयांचा मार्ग हा बाहेरून बंद नव्हता. तो मी आतूनच धूसर केला होता शंकांनी, डाऊट्सनी, कन्फ्युजननी. त्यासाठी मी क्षमा मागतो. मला माफ करा. आज मी माझ्या भीतींशी युद्ध करत नाही, तर मी त्यांना समजून घेत आहे.
मी माझ्या अंतर्गत टीकाकाराला शांत करत आहे. मी माझ्या ध्येयासाठी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाही, तर मी माझ्या स्वतःला त्या ध्येयांसाठी तयार करत आहे. माझे विचार अधिक स्पष्ट करत आहे. मी माझ्या भावनांना अधिक स्थिर करत आहे. मी माझी मूल्ये माझ्या कृतींना दिशा देण्यासाठी वापरत आहे. मी माझ्या सवयी ह्या माझ्या स्वप्नांना साथ देणाऱ्या बनवत आहे. आणि माझा प्रत्येक दिवस मला कालपेक्षा एक पाऊल पुढे न्यायचा आहे, हा माझा निर्धार आणि तोच मी करत आहे. थँक्यू. मी आज स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करतो आणि मी स्वतःवर विश्वास ठेवतो. मी सातत्याने माझ्या ध्येयाकडे मी रोज पाऊल ठेवणार आणि प्रयत्न करणार, ही माझं वचन आहे. हे परमेश्वरा, हे माझ्या अंतर्मना, आज मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून बाहेरच्या अडथळ्यांपेक्षा आतल्या अडथळ्यांना पाहायचं आहे. जर माझ्या नकळत मी स्वतःची ओळख निर्माण केली असेल, की हे मी करू शकत नाही किंवा मी पात्र नाही, माझ्यामुळे होत नाही किंवा मी अर्धवट सोडतो किंवा माझं नशीबच खराब आहे, असं काहीही मी निर्माण केलं असेल, तर आज त्या प्रत्येक चुकीच्या ओळखीला मी प्रेमाने निरोप देतो. मी त्यांना सोडतो, कारण मी बदलायला तयार आहे. मी माझ्या मर्यादा नाही, मी माझं अपयश नाही, मी माझी भीती नाही, मी माझ्या जुन्या कथाही नाही. मी प्रत्येक क्षणी नवीन निवड करू शकतो. माझ्या अंतर्मनातील प्रत्येक विरोधाला मी आता शांत करत आहे. माझ्या ध्येयाच्या दिशेने आवश्यक धैर्य, स्पष्टता आणि सातत्य हे माझ्यात मी जागृत करत आहे. हे माझ्या ध्येयांनो, सॉरी, मी स्वतःलाच वारंवार सांगत राहिलो की माझ्याने हे होणार नाही. मी स्वतःच डाऊट घेतला राहिलो स्वतःच्या स्किल्सवर, क्षमतांवर, आणि त्या विचारांमुळे निर्माण झालेल्या अंतराची मी जबाबदारी स्वीकारतो. माझ्या स्वतःबद्दलच्या चुकीच्या निष्कर्षांना मी आता प्रेमाने मुक्त करतो. आजपासून मी शक्यतांकडे पाहण्याचा निर्णय घेतो. माझ्या नव्या सुरुवातीबद्दल आता मी कृतज्ञ आहे. मी माझ्या नवीन ओळखीचं स्वागत करतो आणि मी स्वतःला आणि त्या सर्वांना माफ करतो. मी माझ्या शंकांना आता सोडत आहे पूर्णपणे. माझे सर्व डाऊट मी सोडत आहे. हे माझ्या ध्येयांनो, सॉरी, मी स्वतःच्या माझ्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा बनत राहिलो. मी स्वतःची प्रगती थांबवत राहिलो. कधी कंपॅरिझनने, कधी डाऊटने, कधी चुकांनी. मी नकळतपणे निर्माण केलेल्या अडथळ्यांसाठी मला माफ करा. थँक्यू की तुम्ही मला माझ्या अंतर्मनाला स्वीकारण्याची ताकद दिली. मी माझ्या छोट्या प्रगतीचा सन्मान करतो आणि त्यासाठी मी आभारी आहे. मी आता स्वतःला पुढे जाण्याची परवानगी देतो. मी माझे सर्व ध्येय स्वीकार करतो, त्यांच्यावर प्रेम करतो. थँक्यू. मी आभारी आहे. हे ध्येयांनो, सॉरी, यश आल्यानंतर काय होईल या भीतीमुळे सुद्धा मी मागे सरकत होतो. या अशा सर्व भीतींसाठी मला माफ करा. क्षमा करा, मी स्वतःला भीतीच्या खाली दाबलं म्हणून. यशासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी आता मी तयार आहे आणि तुम्ही मला ते तयार करण्याचं बळ दिलं म्हणून आभारी आहे. मी कृतज्ञ आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात म्हणून धन्यवाद. मी यशासाठी आता स्वतःला खुलं करतो. मी माझ्या ध्येयांना स्वीकारतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो. थँक्यू. हे माझ्या ध्येयांनो, सॉरी की अपयश टाळण्यासाठी मी प्रयत्नच केले नाही आणि खूप कमी प्रयत्न केले म्हणून मला त्या सवयींची आज जाणीव झाली. मला माफ करा माझ्या या सवयींसाठी. परिणामांपेक्षा आजपासून मी प्रयत्नांवरच प्रेम करणार आणि प्रयत्नांवरच जास्त मी सर्व ध्यान आणि फोकस केंद्रित करणार. थँक्यू मला हे शिकवल्याबद्दल. माझा प्रत्येक प्रयत्न मला अधिक सक्षम बनवत आहे. मी स्वतःला आणि माझ्या भूतकाळालाही मुक्त करत आहे. हे माझ्या प्रिय ध्येयांनो, मला माफ करा की मी शिस्तीला शिक्षा समजलो आणि टाळत राहिलो. उद्या करू, परवा करू असं चालढकल करत राहिलो. हे माझ्या ध्येयांनो, मला माफ करा या चालढकलीसाठी. क्षमा करा की मी या चुकीच्या सवयी डेव्हलप केल्या. मी आज या समजुतीला, या सवयींना बदलतो. शिस्त ही माझ्या स्वप्नांवरील प्रेमाची अभिव्यक्ती आहे हे म्हणून स्वीकार करतो. आणि धन्यवाद
की सातत्याची प्रत्येक संधी मला मिळाली म्हणून धन्यवाद. आणि मला ही जाणीव करून दिली म्हणून आभारी आहे. मी आता माझ्या सवयींचा मित्र बनत आहे. मी माझ्या ध्येयांवर प्रेम करतो आणि मी हे स्वीकार करतो की शिस्त ही गरजेची आहे माझ्यासाठी आणि मी ती पाळणार. हे माझ्या ध्येयांनो, सॉरी की मी प्रेरणा आणि मोटिवेशन नव्हती तेव्हा थांबलो आणि मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहिलो. पण मी कृतीवर भर दिला नाही म्हणून मला माफ करा. आज मी या क्षणापासून कृतीची निवड करतो आणि मी कन्सिस्टन्सीचं वचन देतो. मी प्रेरणा येण्याची वाट पाहण्याऐवजी आजपासून छोटे पावलं उचलणार आणि पुढे जाणार माझ्या ध्येयांकडे, माझ्या गोल्सकडे. माझ्या सर्व ध्येयांसाठी मी कृतज्ञ आहे, आभारी आहे आणि म्हणून मी आज सातत्य निवडत आहे. मी माझ्या ध्येयांवर प्रेम करतो. हे माझ्या प्रिय ध्येयांनो, जर मी इतरांना खुश करण्यात इतका व्यस्त झालो की मी माझ्या स्वप्नांना मागे सोडलं म्हणून मला माफ करा. सॉरी की त्या विसंगतीची जाणीव मला उशिरा झाली. माझ्या खऱ्या प्रयत्नांचा आज मी आदर करतो. माझ्या जीवनाला योग्य दिशा मिळत असल्याबद्दल मी आभारी आहे, कृतज्ञ आहे. थँक यू की मी माझ्या मूल्यांशी आज प्रामाणिक आहे. मी माझ्या ध्येयांवर प्रेम करतो आणि त्यांना स्वीकार करतो. हे माझ्या ध्येयांनो, जर मी जेव्हा जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवण्याऐवजी परिस्थितीवर विश्वास ठेवला तेव्हा तेव्हासाठी मला माफ करा. मी माझ्या या चुकीच्या सवयींसाठी मी क्षमा मागतो. आज मी माझ्या अंतर्गत सामर्थ्याला पूर्णपणे जागं करतो. माझ्या प्रत्येक क्षमतेबद्दल मी कृतज्ञ आहे. मी स्वतःवर विश्वास ठेवतो. हे माझ्या प्रिय ध्येयांनो, थँक्यू. आणि सॉरी जर माझ्या ओळखीने माझ्या नवीन भविष्याला मी स्वीकारायला नकार दिला म्हणून. मी जुन्या गोष्टींना धरून ठेवलं म्हणून. त्या संघर्षाला मी आता शांततेत रूपांतरित करतो. माझ्या आतल्या विरोधाला मी शांत करतो. मी त्या बदलाला विरोध करण्याऐवजी त्याचं आता स्वागत करतो. मी नवीन शक्यतांसाठी आभारी आहे. मी स्वतःला आता विकसित होण्याची मोकळीक देत आहे. मी माझ्या ध्येयांना पूर्णपणे स्वीकारत आहे. हे माझ्या ध्येयांनो, सॉरी की प्रत्येक चुकीनंतर मी स्वतःवरच कठोर न्याय केला म्हणून. मी त्या कठोरतेला आज प्रेमाने बदलत आहे. मी आज शिकणार आहे. मी अपयशी नाही. मी हे प्रत्येक अपयशातून मी शिकत आहे. माझा प्रत्येक अनुभव हा माझा शिक्षक आहे. मी स्वतःवर करुणा करण्याची निवड करतो. थँक्यू मला हे शिकवल्याबद्दल. मी आभारी आहे. हे माझ्या प्रिय अंतर्मना, कदाचित मला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन मार्गाची गरज नाही. मला नवीन मीची गरज आहे. माझी ही ओळख मला बदलायची गरज आहे. जो स्वतःला कमी लेखत नाही, जो अपयशाला शेवट मानत नाही, जो प्रत्येक दिवशी स्वतःशी केलेलं वचन पाळतो, जो स्वतःच्या भीतीला समजून घेतो आणि तिच्या मागे लपून राहत नाही. आज मी माझ्या जुन्या ओळखीला प्रेमाने धन्यवाद देतो आणि रिलीज करतो. मी नवीन माझी ओळख निर्माण करतो आजपासून आणि माझी नवीन ओळख मी स्वीकार करतो की जी माझ्या ध्येयाशी सुसंगत आहे, जी माझ्यात सातत्य निवडते, जी माझ्यात शिस्त बनवते, मला शिस्तप्रिय बनवते आणि कायम कृती करणारा माझी नवीन ओळख मी बनवतो. प्रत्येक दिवशी मी स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनत जाईल. कारण मी शांत आहे, मी सजग आहे, मी ऍक्शन घेणारा आहे, मी कृती करणारा आहे आणि माझ्यासाठी सर्व शक्य आहे अशी ओळख मी आज निर्माण करतो. मी सक्षम आहे आणि आज मी माझ्या ध्येयाच्या दिशेने प्रामाणिक पाऊल टाकणं निवडतो. हे माझ्या परमेश्वरा, ही माझी दिव्य चेतना, हे माझ्या अंतर्मनाने, हे माझे ध्येय. आज मी माझ्या ध्येयापासून मला दूर ठेवणाऱ्या प्रत्येक अदृश्य सबकॉन्शियस प्रोग्रामला रिलीज करतो. माझ्या अपयशाचं कारण कदाचित माझी क्षमता नव्हती, तर माझ्या मनात वर्षानुवर्षे साठलेले ते जुने विश्वास होते, ते मी आता सोडत आहे. यापूर्वी जे मला वाटायचं की यश मिळवणं कठीण आहे, मोठी स्वप्न माझ्यासाठी नाहीत, लोक काय म्हणतील, मी जितका प्रयत्न करतो तितकं काही होत नाही, मी शेवटपर्यंत टिकत नाही. जर हे माझे विचार नसूनही मी यांना सत्य मानलं असेल, तर त्या प्रत्येक विचाराला मी आजपासून मुक्त करतो. मला माझ्या आई वडिलांकडून, पूर्वजाकडून, समाजाकडून, शिक्षकांकडून, मित्रांकडून किंवा जगाकडून जे काही मर्यादित विश्वास माझ्यात साठले, ते आज प्रकाशात विलीन होऊ दे. माझ्या अंतर्मनात नवीन विश्वास निर्माण होऊ दे. मी सक्षम आहे, मी शिकत आहे, मी वाढत आहे आणि मी सातत्याने पुढे जात आहे. हे माझ्या ध्येयांनो, सॉरी
मी भूतकाळापेक्षा मी माझ्या चुकांनाच जास्त महत्त्व दिले माझ्या भविष्यापेक्षा. भूतकाळातच रमत राहिलो म्हणून माझ्या जुन्या ओझ्याला मी आज प्रेमाने खाली सोडत आहे. मला नवीन सुरुवात करायची संधी दिलीत म्हणून कृतज्ञ आहे. मी कालच्या अनुभवांमधून शिकतोय आणि मी आज माझा मार्ग निवडतो आहे. हे माझ्या ध्येयांनो, जर मी परिपूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत सुरुवात केली नसेल, त्यासाठी मला क्षमा करा. त्या सवयीची मी जबाबदारी घेतो, की मी कायम वाट बघत राहिलो, की मी परफेक्ट झाल्यावरच काय ॲक्शन घेईल म्हणून, कृती करेल. मी जे टाळत राहिलो त्यासाठी मला क्षमा करा. आजपासून मी अपूर्ण सुरुवातही प्रगती घडवते हे स्वीकारतो. माझ्या छोट्या प्रत्येक प्रयत्नासाठी मी स्वतःचा सन्मान करतो. मी स्वतःला पूर्ण असण्याची परवानगी देतो. आजपासून मी अपूर्ण असलो तरीही मी स्वतःला स्वीकारेन. हे माझ्या ध्येयांनो सॉरी, की माझ्या मनाने प्रत्येक संधीत धोका शोधला म्हणून. मला प्रत्येक गोष्टीला मी धोक्यासारखं बघितलं म्हणून माफ करा. मी माझ्या असुरक्षिततेला सोडतो आणि माझ्या सुरक्षिततेची जाणीव स्वतःला करून देतोय. माझ्या जीवनातील प्रत्येक नव्या संधीबद्दल मी आभारी आहे. मी विश्वासाने पुढे जाण्याची निवड करत आहे. हे माझ्या ध्येयांनो सॉरी, की मी स्वतःची किंमत कमी केली आणि परिणामांनुसार किंमत ठरवली म्हणून. माझ्या या चुकीच्या मोजमापीसाठी मला माफ करा. आजपासून मी स्वतःचा आदर करणं स्वीकारतो. माझ्या प्रामाणिकपणाबद्दल आणि कृतीबद्दल धन्यवाद. मी स्वतःला निरपेक्षपणे स्वीकारतो. हे माझ्या ध्येयांनो, जर माझ्या जुन्या सवयींना मी आयुष्यात येण्यापासून माझंच इनर रेजिस्टन्सने किंवा इनर प्रतिकाराने थांबवलंय म्हणून माफ करा. क्षमा करा. या जुन्या सवयींना मी आता प्रेमाने निरोप देतो. मी माझ्या प्रत्येक चांगल्या सवयीला आता निवडतो, त्यासाठी धन्यवाद. मी माझ्या सर्व नवीन सवयींचं स्वागत करतो. हे माझ्या ध्येयांनो, सॉरी जर मी स्वतःलाच दिलेली वचनं मोडली म्हणून, मी स्वतःलाच कमिटमेंट पाळल्या नाहीत म्हणून मला क्षमा करा. मी आता स्वतःशी विश्वासाचं नातं निर्माण करायला तयार आहे. माझी प्रत्येक कमिटमेंट पाळायला तयार आहे. माझं प्रत्येक वचन मी पाळायला तयार आहे. माझ्या प्रत्येक प्रामाणिकपणाबद्दल मी कृतज्ञ आहे आणि मी स्वतःचा विश्वासू साथीदार आहे. हे माझ्या ध्येयांनो सॉरी, मी इतरांच्या मान्यतेची वाट पाहत राहिलो म्हणून सॉरी. इतरांच्या डिसिजनवर अवलंबून राहिलो. लोक काय म्हणतीलच्या भीतीपोटी मी अनेक ॲक्शन घेतल्याने म्हणून मी आज माफी मागतो. थँक्यू की तुम्ही मला हे जाणीव करून दिली की अंतर्मनातील स्वीकृती ही माझी खरी शक्ती आहे आणि म्हणून मी स्वतःला आहे तसा स्वीकारतो. मला स्वतःला स्वीकारायची संधी दिलीत म्हणून मी आभारी आहे. धन्यवाद. आज मी स्वतःला पूर्णपणे मान्यता देतो ना आहे तसा पूर्णपणे स्वीकार करतो. हे माझ्या ध्येयांनो सॉरी, की मी बदलाला घाबरलो, मी चेंजेसला घाबरलो म्हणून मला माफ करा. मी आज या माझ्या भीतीला मिठी मारत आहे, तिला सोडत आहे आणि मी प्रत्येक नवीन बदल स्वीकारायला तयार आहे. बदल म्हणजे वाढ आहे हे मी स्वीकारतो. प्रत्येक नवीन अनुभवासाठी मी आता तयार आहे. मी स्वतःला विकसित करायला तयार आहे. माझ्या ध्येयांनो, मी माझ्या स्वप्नांपेक्षा माझ्या शंकांना जास्त पाणी घातलं म्हणून माफ करा. मी त्या सवयीला आज थांबवतो. मी आशेची नवीन बीजं पेरतो आणि माझ्या धैर्यासाठी मी आभारी आहे. हे माझ्या ध्येयांनो माफ करा की मी स्वतःवर वारंवार विसरलो. क्षमा करा की मी माझ्या खऱ्या क्षमतांकडे दुर्लक्ष केलं म्हणून. आज त्या विस्मृतीला मी प्रेमाने निरोप देतो आणि माझ्या जीवनातील प्रत्येक शक्यतेसाठी मी आभारी आहे. थँक्यू माझ्या ध्येयांनो. आज मला कळत आहे की ध्येयापर्यंत पोहोचवण्यात सर्वात मोठा वाटा हा प्रवास बाहेरचा नसतो, तो आतला असतो. मी माझ्या प्रत्येक भीतीला, प्रत्येक मर्यादित विश्वासाला, प्रत्येक आत्मसंशयाला आणि प्रत्येक विलंबाला, प्रत्येक नकारात्मक आठवणीला आज रिलीज करतो, पूर्णपणे सोडून देतो. मी आज माझ्या मनात स्पष्टता जागृत करतो. मी माझ्या हृदयात धैर्य जागवतो. मी माझ्या सवयींना, माझ्या ध्येयांना साथ देण्यासाठी निर्माण करतो. मी माझे विचार माझ्या भविष्याशी सुसंगत बनवतो आणि ही माझी ओळख हे सर्वोत्तम रूपाशी जोडली. प्रत्येक दिवस थोडा अधिक सजग होऊ दे, थोडासा अधिक प्रेमळ होऊ दे आणि अधिक सातत्यपूर्ण होऊ दे. माझ्या प्रत्येक कृतीतून विश्वास, प्रेम आणि कृतज्ञता यांचा सुगंध माझ्यात कायम राहू दे. मी तयार आहे, मी स्वीकार करतो, मी पुढे चालतो. थँक्यू. आज मला माझे ध्येय मिळवण्यासाठी जग बदलायचं नाही, तर मला स्वतःमध्ये परिवर्तन घडवायचं. माझ्या ज्या विचारांनी, ज्या भावनांनी, ज्या सवयींनी, ज्या निर्णयांनी आणि ज्या भीतींनी किंवा आत्मसंशयाने माझ्या नकळत मला तयार झालेल्या ओळखीने मला ध्येयांपासून दूर ठेवलं, त्या प्रत्येक स्मृतीला, प्रत्येक
कार्यक्रमाला, प्रत्येक भीतीला आज मी मुक्त करतो. माझ्या जीवनात जे काही माझ्या सर्वोच्च कल्याणाशी सुसंगत आहे, हे मी सहजतेने स्वीकार करतो. माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मी माझे सर्व योग्य विचार, योग्य भावना, योग्य लोक, योग्य संधी, योग्य कृती आणि या सर्वांना मी आज मनापासून स्वीकारतो. थँक यू व्हेरी मच माझ्या ध्येयांनो. थँक यू की तुम्ही मला ही जाणीव करून दिलीत म्हणून. खूप आभारी आहे. आता आजपासून प्रत्येक गोष्टीसाठी मी सातत्यपूर्ण आहे. माझी नवीन ओळख मी स्वीकारतो की मी सातत्यपूर्ण आहे. मी जबाबदार आहे, मी शिस्तप्रिय आहे, मी कृतिशील आहे, मी प्रेमळ आहे, मी सक्षम आहे, मी शिकत आहे, मी वाढत आहे. मी माझ्या ध्येयांशी प्रामाणिक आहे. आजपासून माझे विचार माझ्या ध्येयांना साथ देतील. माझ्या भावना मला पुढे नेतील. माझ्या सवयी माझ्या भविष्याची निर्मिती करतील. माझे निर्णय माझ्या मूल्यांशी सुसंगत असतील. माझी कृती माझ्या स्वप्नांना आकार देईल आणि माझं प्रत्येक पाऊल प्रेमातून, शांततेतून आणि विश्वासातून, दैवी मार्गदर्शनातून मी उचलेल. मी माझ्या ध्येयांचा पाठलाग करत नाही. मी दररोज त्या व्यक्तीत रूपांतरित होत आहे, जे आपल्या ध्येयांना सन्मानाने आणि सातत्याने, सहजतेने जपते. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. अशा अनेक व्हिडिओजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज माझ्याशी कनेक्ट करा. मी रोज रात्री 8 वाजता सर्वांसाठी फ्रीमध्ये हीलिंग घेत असतो, डीपर हीलिंग. तर त्याचा नक्की फायदा घ्या. आणि चला, कुणालाही भावनात्मकदृष्ट्या स्ट्रगल होऊ देऊ नये. जर कुणीही सफर करत असेल इमोशनली, त्रास होत असेल कोणाला, तर नक्की माझ्याशी कनेक्ट करा. मी तुम्हाला हीलिंगसाठी गाईडन्स करेल, मार्गदर्शन करेल आणि फ्री हीलिंग सुद्धा देईल. चला, एक भावनिकदृष्ट्या स्वतंत्र कम्युनिटी बनवूया. अख्ख्या महाराष्ट्राला भावनिकदृष्ट्या इमोशनली फ्री बनवूया. थँक यू.